मुंबईत देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादसारखी पुनरावृत्ती. मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ. पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून होणार कोठडीची मागणी. सुनावणी दरम्यान तपासातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले जाण्याची शक्यता. अशोक खराच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न. उरणमधील चांजे इथं 58 लाखांमध्ये जमीन खरेदी. बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार. भोंदू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई. शिर्डीतील तारांकित हॉटेल मेरी गोल्डच्या मालकाची 12 तास चौकशी. शिर्डीत खरात आल्यानंतर हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती. नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातच घेतला ताबा. सगळ्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतरण प्रकरणामध्ये 4थ्या पीडितेचा महिला आयोगासमोर जबाब. नेटचे पासवर्डही अश्लील भाषा ठेवल्याचा समोर. ट्रेनी असताना आरोपी रजा मेमनकडून अश्लील संभाषण आणि छळ. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार. पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 30 जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द. प्रज्ञा सातव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा. विधान परिषदेवर जाणार असतील तर आनंदच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे यांच्याकडूनही ठाकरेंना पाठिंबा. जर ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसला जागा मिळावी, वडेट्टीवार यांची भूमिका. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.